नायक. लेखक राजेश्वर पारखे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अनुभवातले शब्द नायक. भल्या पहाटे माझ्या मुलीला, डॉक्टर प्राप्तीला आणि माझ्या आईला शिर्डीला 6 वाजताच्या भुसावळ एसटी बसनं जळगावला जाण्यासाठी सोडून परत माघारी मी श्रीरामपूरला निघालो. पहाटेची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होतं. आदले 3 दिवस आधीच जवळजवळ 1000 किलोमीटरच्या आसपास एसटीचा प्रवास झालेला होता. प्रवासात नेहमी मला कुणी ना कुणी असामान्य व्यक्तिमत्व नक्कीच भेटतं, परंतु पूर्ण प्रवासात असं कुणीच भेटलेलं नव्हतं. आपली 2006 सालची मारुती व्हॅन घेऊन राहत्याच्या चौफुलीत गाडीचा वेग कमी केला आणि तिथंच एका 19 ते 20 वर्षाच्या तरुणानं मला हात केला. त्याला पाहून आपसुक माझा पाय ब्रेकवर अलगद केला. रस्ता पूर्ण मोकळा होता. तिथंच हा मुलगा उभा होता. उंचापुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवरसॅक पाठीमागे लटकवलेली, कानात अगदी साध्या पद्धतीचे हेडफोनचे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली. त्यानं एक स्मितहास्य दिलं. माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल. ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढच्या सीटवर बसायला सांगितलं. विनम्रपणे तो थँक्यू म्हणायला विसरला नाही. श्रीरामपूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. मस्त सकाळच्या वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्याकडे बघितलं. तसा तो हळूवार हसला. मी त्याला विचारलं, कुठं जायचंय? बाभळेश्वर. मी म्हटलं, तिथंच की अजून कुठं? मला ममदापूरला जायचंय. मी म्हटलं, अरे वा, रस्त्यातच आहे, सोडतो मी तुला. पुढं अजून विचारलं, तिथं कुठं राहतो? माझे वडील येतील मला घ्यायला. मी म्हटलं, कुठून? वाकडीतून. मी त्याला म्हटलं, मग आपण आस्तगावमधून जाऊ, तिथं वाकडी चौफुलीतच तुला सोडतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. गाडीनं मस्त वेग घेतला होता. मी मध्येच विचारलं, तू कुठून आलास? लातूरहून. तिथून का बरं? माझा सत्कार होता लातूरला. मोटेगावकर सरांनी सत्कार केला. माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या आणि पुन्हा उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारलं, कसला सत्कार? तो म्हणाला, ते नीट परीक्षेत मला 592 मार्क्स पडले म्हणून. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. भले भले कितीतरी मुलं कष्ट पैसा खर्च करून या नीटच्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाहीत आणि या बहादरानं तर कमालच केली होती. मी अक्षरशः गाडी कंट्रोल करून गाडी साईडला थांबवली आणि पुन्हा त्याला विचारलं, किती मार्क्स? तो उत्तरला, 592 मार्क्स. मी आश्चर्यकारकरित्या सुखद धक्का पोहोचल्यागतच त्याला मनोभावे हस्तांदोलन केलं. त्याचं अभिनंदन केलं. मनात म्हटलं, अरे हा तर टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजला डॉक्टर डिग्री घेणारा विद्यार्थी आहे. माझ्या व्हॅनमध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे नीटमध्ये मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता. आता त्याची विचारपूस करायला मी सुरुवात केली. त्यानं त्याचं नाव विनायक विठ्ठलराव एलम असं सांगितलं. वडील विहीर खोदकामाच्या ट्रॅक्टरवर ब्लास्टिंगचं अतिशय जोखमीचं काम करतात असं सांगितलं. मोठी बहीण, तिलाही 10वीला 97.70% मार्क्स मिळाल्याचं त्यानं सांगितलं. तिने हे MSc केलंय मॅथ्समध्ये आणि 2 नंबरची बहीण इंजिनिअरिंग करून MPSCची पहिली परीक्षा पास झाल्याचं सांगितलं. तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो. एकामागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते. मी विचारलं, तुझ्या वडिलांचं शिक्षण ते किती? 5वी. आई 2री झालेली. हातावरचं मिळेल ते काम करून या आईवडिलांनी पोटाला चिमटा देऊन शिकवलं असं तो भाऊक होऊन सांगू लागला. त्याचे डोळे हे सांगताना पाणावलेले मला जाणवले. मी म्हटलं,
तुझ्या वडिलांची आता माझी भेट होईल. खूप समाधान आणि आनंद वाटेल मला. तो गालातच हसला. तो म्हणाला, माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर आणि रात्री मिळेल ते काम करून आम्हा तिघाही भावंडांना शिकवलं. त्यांच्या कष्टाचं चीज झालं. तेवढ्यात वाकडी गावाची चौफुली आली. मी गाडी थांबवली. त्यानं वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होती. मी आणि भावी डॉक्टर खाली उतरलो. तेवढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले. उंचेपुरे, रापलेला चेहरा, अक्षरशः कामाचे मळके कपडे, वरची गुंडी उघडी, पण अतिशय लोभस आणि कष्टाळू व्यक्तिमत्व मी जवळून पाहत होतो. मी अदबीनं हस्तांदोलनासाठी हात पुढं केला. त्यानेही लाजत आपला हात पुढं केला. एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक आणि यशस्वी हात मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्यांचं मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन केलं. मी म्हटलं, विठ्ठलराव, मानला राव तुम्हाला. पोरांनी तुम्हा आईबापांचं नाव कमावलं. त्यांचं उत्तर आलं, आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये, बस एवढंच मनाशी ठेवलं. बाकी भगवंताची कृपा. हे वाक्य म्हणताना डोक्यापासून ते पायापर्यंत नागमोडी वेव्ज घेत ते ओशाळून अगदी अदबीनं सांगत होते, मी तुम्हाला पण ओळखतो. मी आणि सचिन येलम लई वर्षापूर्वी एकदा ट्रॅक्टरचं पंप तुमच्याकडे घेऊन आलो होतो. बराच वेळ विचार करत असतानाचं उत्तर मला मिळालं. यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळं त्याची हुशारी उदयाला आली. मी म्हणालो, आता जग तुम्हाला ओळखेल. मनाला खूप समाधान वाटलं. एक फोटो होऊन जाऊ द्या डॉक्टर, असं त्या मुलाला म्हणताच तो लाजला. आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्यानं आवर्जून सांगितलं. या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा विनायक आता आमच्या पंचक्रोशीत नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यात शिक्षणातला नायक झाला होता. मोटरसायकल लिलाया फिरवत विठ्ठलरावांनी विनायकला पाठीमागं बसवून टाटा करत आपल्या घरी निघाले. काळ्या मातीत राबून एक नायक या बापानी या समाजाला दिला होता. कारण त्यांची पैनपै कष्टाची होती आणि सृष्टी निर्मात्याला ती मान्य होती. ते दिसेनासे होईपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्याकडे बघतच होतो. नायक, अनुभवातले शब्द. लेखक राजेश्वर पारखे, श्रीरामपूर. मोबाईल नंबर 9822258403. सौजन्य शशांक इकणकर, नाशिक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.